माझ्या आईच्या जात्यावरच्या ओव्या आहेत. हे काही मी पुस्तकातल्या कविता वाचून कविता लिहायला नाही शिकलो. आईच्या जात्यावरच्या ओव्या वाचून मी शिकलो. आज तुमच्या शाळेमध्ये पण मी ते सांगितलं की मला हजारो ओव्या पाठ आहेत जात्यावरच्या. माझ्या आईसोबत, माझ्या बहिणीसोबत, माझ्या बहिणीसोबत मी हिच्या एवढा असताना त्यांना दळू लागायचो आणि दळतं गाणे पाठ करायचो. आणि मग ते जे गाणे पाठ केलेले होते जात्यावरचे, ते दुसऱ्या दिवशी आईसोबत म्हणत असताना मध्येच मी दुसरी काहीतरी ओळ म्हणायचो. आई म्हणायची अरे हे असं नाही आहे, असं आहे. आणि मग माझ्या लक्षात यायचं की अरे हे आलं कुठून, तर माझ्या लक्षात आलं की हे विसरलं होतं, हे मनानं जोडलंय मी. आणि नंतर लक्षात आलं की आपण शब्द जोडू शकतो. त्याच्यामुळं जात्यावरच्या ओव्या हे माझ्या कवितेचं मूळ अधिष्ठान आहे. त्या संदर्भातली एक कविता आहे की माईचा सोडून ज्यांनी भलतीचाच धरला पदर, अशा लोकांची कविता कधीच करीत नसते कदर. माईचा सोडून ज्यांनी भलतीचाच धरला पदर, अशा लोकांची कविता कधीच करीत नसते कदर. ज्यांना कधी सख्या बहिणीचा मुराळी नाही होता येत, ज्यांना कधी सख्या बहिणीचा मुराळी नाही होता येत. मुराळी शब्द आपल्याकडे माहिती आहे. ज्यांना कधी सख्या बहिणीचा मुराळी नाही होता येत, अशांसाठी कवितेला कधीच गोड गुराळी नाही होता येत. पोटची पोर नांदायला जाताना ज्यांचा आसूही ढळत नाही, पोटची पोर नांदायला जाताना ज्यांचा आसूही ढळत नाही, अशांच्या तर मरणदारी ही कविता कधी मिळत नाही. अशा पुरुषांपासूनच इतिहासात कवितेला कायम भीती होती. अशा पुरुषांपासूनच ज्यांनी माईचा सोडून भलतीचाच पदर धरला, ज्यांना कधी सख्या बहिणीचा मुराळी नाही होता आलं, पोटची पोर नांदायला जाताना ज्यांच्या आसू ढळला नाही, अशा पुरुषांपासूनच इतिहासात कवितेला कायम भीती होती. म्हणून 700 वर्ष मराठी कविता फक्त जात्याभोवती जिती होती. म्हणून 700 वर्ष मराठी कविता फक्त जात्याभोवती जिती होती. कारण तिथं खरी कविता होती ती. म्हणून मला त्या जात्यावरच्या ओव्या खूप पाठांतर आहे आणि त्या ओव्या मी म्हणायचो. फार सुंदर मला ओव्या आठवतात. स्त्री जीवनाच्या संदर्भात जात्यावर इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे त्या बायांनी की लेकीचा जलम जसा गांधाराचा वाफा, येड्या तुम्ही माय बापा जन्मा घालून काय नफा. लेकीचा जलम कोण्या घाताला येड्यानं, परायाच्या घरी बैल दाबतो भाड्यानं. असं ती स्त्री जीवनाचं वर्णन करणाऱ्या ओव्या त्या जात्यावरच्या ओव्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कितीतरी विषयावर ओव्या आहेत, सुंदर सुंदर ओव्या आहेत. त्याच्यामुळं मला जात्यावरच्या ओव्या म्हणायला फार आवडतं. शांताबाई शेळके, त्या मोठ्या कवयित्री, त्यांना हे फार आवडायचं की इंग्रजीतल्या जात्यावरच्या ओव्या पाठ आहेत. त्याच्यामुळे पुण्याला मी कधी गेलो तर त्या म्हणायच्या इंग्रजीत माझ्या घरी येत चला तुम्ही. सातारा रोडला आदर्शनगरमध्ये 19 क्रमांकाचा त्यांचा बंगला होता, भावाचा, त्यांच्या भावाकडे राहत असत सांगा. तिथे गेले की आमची जुगलबंदी सुरू व्हायची. मी जात्यावरची ओवी म्हणून दाखवायचो आणि शांताबाई त्याच अर्थाचा संस्कृतचा श्लोक म्हणून दाखवायचे. आणि पैठणी कविता, पैठणी कविता त्यांची, शांताबाईंची पैठणी कविता तीच आहे, त्यांच्या आईविषयीची आहे. आजी आजी विषयी. हो, आई आजी त्यांचे जे परंपरेचे जे आहेत, खूप छान कविता आहे त्यांची ती पैठणी कविता. आणि बाकी त्यांची गीतं तर काय अप्रतिमच आहेत शांताबाईंची. पण शांताबाईंनाही ही जात्यावरच्या ओव्यांची परंपरा माहीत होती, त्याच्यामुळं त्यांनाही ते सगळं माहीत होतं. आता बाकी कुठली कविता म्हणायची सांगा.